भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष शर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर ज्योती जाधव यांच्या अमृतवेल आयुर्वेद क्लिनिकच्या सहयोगातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ह्या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि सगळ्या देशाला आणि जगाला ते वंदनीय आहे। महाराष्ट्राचं आणि विशेष करून पनवेलकरांचं भाग्य असं की ज्या राजधानीला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला राजधानी बनवलं त्या नावानं या जिल्ह्याचं नाव पडलं रायगड। याच जिल्ह्याचं ते पलीकडचं टोक आहे। त्या रायगड जिल्ह्यामध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची पनवेल ही भूमी, या पनवेल तालुक्यामध्ये आम्हाला ही शिवजयंती साजरी करता येते। शिवाजी महाराजांनी जी स्वत्वाची प्रेरणा महाराष्ट्राला दिली आणि त्यामुळे पुढच्या पिढ्या या स्वाभिमानानं जगू लागल्या। त्या शिवाजी महाराजांचं ऋण काही आम्हाला फेडता येणार नाही, पण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करतायत ती तरुण मुलं आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे हे सर्व तरुण पिढीचे कार्यक्रम पाहिले की महाराजांच्या बद्दल त्यांना वाटणारा अभिमान हा निश्चितपणानं जाणवतो आणि त्यामुळे अशा या कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराजांना प्रेरणास्थान मानून सामाजिक कार्य आपण करावं असं ठरवून काम करणाऱ्या सगळ्या संस्थांना मनापासून शुभेच्छा आहेत। आजच याच पद्धतीने आमचे सहकार्य संतोष शर्मा जे उत्तर भारतीय जो मोर्चा आहे भारतीय जनता पार्टीचा त्याचे ते रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तर आज त्यांचाही वाढदिवस आहे असा हा योग जुळून आलेला आहे। त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं मी असेन, आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी मिळून शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून आज इथे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलंय। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जैसे कि आप सबको मालूम है आज शिव जयंती है। पहले तो मैं सभी नागरिकों को शिव जयंती की बहुत बहुत शुभकामना देता हूं और मैं अपने आप बहुत बहुत सौभाग्यशाली समझता हूं कि आज के दिन मेरा जन्म हुआ है, महाराज को मुझे आशीर्वाद प्राप्त हुआ है। आज सुबह से कार्यक्रम मेरे जन्मदिन के उपलक्ष्य में चालू है। जैसे सुबह आपने देखा यहाँ स्वच्छता अभियान किया गया, उसमें हमारे जो पनवेल महानगर पालिका कामगार हैं उनको एक शुभेच्छा भेंट दी गई और यहाँ पर मेडिकल कैंप का आयोजन किया गया जिसमें अनेक प्रकार की योजनाओं को हमारे रहवासियों ने लाभ लिया। इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए पिछले एक हफ्तों से नीलमताई विश्वते, हमारे अपने सेक्टर 18 के प्रमुख अमित जी, स्नेल मैडम, हमारी धर्मपत्नी प्रीति मैडम और अनेक लोगों ने इस कार्यक्रम को सफल बनाने में बहुत मेहनत किया है। मैं आप सभी बहुत धन्यवाद करता हूँ। आपने इसका और हमारे भारतीय जनता पार्टी पनवेल विधानसभा के लोकप्रिय आमदार माननीय प्रशांतदादा ठाकुर जी ने आज यहाँ शुभेच्छा भेंट दिया है। जैसे कि हमारे राजकीय गुरु है, समय से उनका मुझे मार्गदर्शन मिलते रहता है। आज जैसे उनके जन्मदिन के उपलक्ष्य में वह अनेक प्रकार की योजना होता है, उसमें से एक अंग रहता है कि मेडिकल कैंप बहुत बड़ा वो रहता है पनवेल में। उसका एक छोटा सा मैंने उनका मार्गदर्शन लेके एक छोटा सा प्रयास किया है। यहाँ पे जो हमारे सेक्टर 18 के नागरिक अच्छा उसका यहाँ आए लोगों ने सब उसका फायदा लिया। मैं डॉक्टर ज्योति मैडम उनकी सारी टीम को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं कि आपने यह कार्यक्रम में आके ये हमारे कार्यक्रम सफल बनाया। इसके लिए आप सभी को मैं बहुत सभी जो यहाँ पे आए सभी ने लाभ लिया उस सबको मैं धन्यवाद करूंगा और हमारी पूरी टीम को मैं धन्यवाद करूंगा। फिर से मैं नीलम मैडम, स्नेहल मैडम
हमारी धर्मपत्नी प्रीति मैडम, अमित जी को मैं बहुत धन्यवाद करूंगा। आप लोगों ने बहुत मेहनत किया। अजय माली जी, दीपक शिंदे सर, मामा हमारे हैं, और हमारे शिंदे सर, इन सब ने काफी योगदान दिया है इस कार्यक्रम सफल बनाने के लिए। कार्यक्रम सफल रहा। इसी प्रकार से आप लोग का सहयोग मुझे मिलता रहे। कार्यक्रम अनेक प्रकार से मैं अपने जन्मदिन के उपलक्ष्य में ऐसा सामाजिक काम कर पाऊं, मुझे आप सबका आशीर्वाद प्राप्त रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांचा जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आपल्या सेक्टर 18 येथील ऑफिसमध्ये केलेलं आहे। त्याचप्रमाणे आज आमचे मित्र संतोषजी शर्मा यांचा देखील वाढदिवस असतो आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण बघतोय या ठिकाणी मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि या मेडिकल कॅम्पमध्ये सेक्टर 18 मधील रहिवासी असतील, सेक्टर 16, 17, 18 मधील रहिवासी यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केली आणि या असणाऱ्या मेडिकल कॅम्पचा या ठिकाणी फायदा घेतलेला आहे। आत्ताच या ठिकाणी आपल्या पनवेलचे आमदार सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेब या ठिकाणी आले होते। त्याचप्रमाणे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी हे देखील या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी आमचे मित्र संतोषजी शर्मा यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अशाच प्रकारचे उपक्रम संतोषजीच्या माध्यमातून याच्या पुढे सुद्धा असेच वेगवेगळे उपक्रम सातत्यानं होत राहोत अशी या ठिकाणी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। आपल्या जिल्ह्याचे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून संतोषजींनी उत्तर भारतीय मोर्चा याचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर आज आपल्या रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे अनेक उपक्रम चालू असतात आणि त्यातलाच आज हा एक भाग या ठिकाणी सेक्टर 18 या चांगला कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिकांनी आणि या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशांनी या सगळ्या मेडिकल कॅम्पचा फायदा घेतलेला। अशा प्रकारची सेवा संतोषजीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी लोकांची सेवा होत राहावी अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। संतोषजींना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मैं शुक्ला जी, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष उलवे नगर से। आज बहुत ही शुभ दिवस है। हमारे संतोष शर्मा जी सर, आदरणीय संतोष शर्मा जी सर, जो कि रायगढ़ जिले के उत्तर भारतीय अध्यक्ष हैं। आज शिवाजी महाराज का भी जन्म दिवस है। ये बहुत ही पावन अवसर है कि दोनों दिवस एक ही दिन पे पड़े हैं और इस दिवस पर ये शर्मा सर ने मेडिकल कैंप रखा है यहाँ खारगर के सेक्टर 18 में और यहाँ पे काफी भीड़ उमड़ी है। लोग आके इस अवसर पर इसका लाभ ले रहे हैं और इस अवसर पर मैं शर्मा सर को बधाई देना चाहता हूं उनके जन्मदिवस पे। आप जानते हो आज 19 फरवरी है, छत्रपति शिवाजी महाराज का जन्मदिन है और आज हमारे संतोष जी का भी जन्मदिन है। आज इन्होंने सुबह स्वच्छ भारत अभियान के तहत इन्होंने सारे लोगों के साथ मिलके यहाँ पे पूरा साफ सफाई किया है और आज अभी दोपहर के टाइम इनके यहाँ पे सब मेडिकल कैंप लगा हुआ है जहाँ इसका सब लोग ही लुत्फ उठा रहे हैं और मैं इनको बहुत बहुत धन्यवाद बोलती हूँ और जन्मदिन का बहुत बहुत शुभेच्छा प्रकट करती हूँ। 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिनी पुढे संतोष शर्मा यांचा वाढदिवस बी आहे। तेव्हा वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना बालाजी अंगणातर्फे सेक्रेटरी आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज संतोष साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्त हा कार्यक्रम ठेवला आहे। तरी शिवजींच्या निमित्त ठेवला आहे तरी यांनी स्टेटमेंट ठेवली डॉक्टरची यांची, मला आता त्याच्यापासून जरा बरं वाटतंय। सांधेदुखी, गुडघे, आपले हात पाय, परत वाताचा प्रॉब्लेम होता ते आता जरा कमी आला। सुई लावलेल्या होत्या, परत सुई लावून त्यांनी ट्रीटमेंट केली तर त्याच्यामुळे मला कमी झाली।